शेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट. पत्रकार अमर बोरसे यांची स्टिंग ऑपरेशन. संतनगरी म्हणून ओळखला जाणारा शेगाव येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृहाच्या नावाखाली अवैध वसुली होत असल्याचा धक्कादायक प्रकार 22 एप्रिल रोजी उघडकीस आला आहे. पत्रकार अमर बोरसे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा प्रकार समोर आला असून संबंधित कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभारांचा पर्दाफाश झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर स्वच्छतागृहाची व्यवस्था केली आहे. मात्र लघुशंकेसाठी कोणताही शुल्क आकारण्याचा नियम नसताना देखील कंत्राटदाराकडून प्रत्येकी 5 रुपये आकारले जात आहे. तर शौचालयासाठी अधिकृत दर 5 रुपये असताना प्रवाशाकडून सर्रास 10 रुपये वसूल केले जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन मध्ये स्पष्ट झाले आहे. शेगाव येथे श्री गजानन महाराज मंदिर असल्यामुळे राज्यासह देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येथे येत असतात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर नेहमीच मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना सुविधा देण्याऐवजी त्यांची आर्थिक लूट होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः महिलांना या प्रकारामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. पत्रकार अमर बोरसे यांनी प्रत्यक्ष पुरावे गोळा करून हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर ZRUCC सदस्य रविकांत दादा पाटील यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेत अवैध वसुली बंद करण्याचे आदेश दिले. स्वच्छतागृहाबाहेर बसलेल्या कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्याला हटवण्यात आले, ज्यामुळे प्रवाशांना तातडीचा दिलासा मिळाला. दरम्यान संबंधित कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली असून स्टेशन मास्तर मोहन देशपांडे यांनी 24 तासात कारवाई करून कंत्राट रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी कडक कारवाई व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते, शेगाव. किती रुपये घेता लघवीचे? लघवीचे किती रुपये घेता? 5 रुपये. संडासचे? संडासचे 10.